चिपळूण शहर व परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून मुंबई गोवा महामार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर गुरे मोठ्या प्रमाणात बसत असल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे वाहन चालकांना सहज दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। त्या पार्श्वभूमीवर राधाई फाउंडेशन चिपळूण यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोकाट जनावरांसाठी जनजागृती व रेस्क्यू अभियान राबविण्यात आले। या अभियानातून मोकाट जनावरांमुळे निर्माण होणारे धोके तसेच पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली। या उपक्रमासाठी राधाई फाउंडेशन आणि लोक अधिकारी संघटनेने पुढाकार घेतला। अभियानादरम्यान महामार्ग तसेच शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या व धोकादायक ठिकाणी बसलेल्या जनावरांना सुरक्षितपणे ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली। या मोहिमेला चिपळूण नगरपालिका प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांचे सहकार्य लाभले। ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर मोकाट गुरांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत असे आवाहन यावेळी करण्यात आले। तसेच मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने नियमितपणे रेस्क्यू मोहीम व जनजागृती अभियान राबवावे अशी मागणीही करण्यात आली। राधाई फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या जनजागृती व रेस्क्यू अभियानामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच मोकाट जनावरांच्या संरक्षणाचा मुद्दाही अधोरेखित झाला आहे।